मद्य विक्री परवाने देण्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये अजित पवार नको. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी. अजित पवारांचे पुत्र जय पवार मद्य बनवणाऱ्या कंपनीचे संचालक. खरं तर अजित पवार अंबानी अदानीपेक्षा कमी नाहीत, दमानियांचा टोला. कोणताही पुरावा असेल तर कारवाई करू. अधिक पुरावे द्या. मद्य परवान्यांसंदर्भात जय पवारांच्या कंपनीला फायदा पोहोचवण्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. जयंत पाटलांचा राजीनामा हा त्यांच्या पक्षातील निर्णय असून राजीनामा का दिला हे विचारण्याचा अधिकार आम्हाला नाही. जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. राजीनाम्याच्या केवळ अफवा. जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या वृत्तावर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया. सत्ताधारी मूर्ख लोक आहेत. मुंबईला दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं केलंय. काही धनिक शेठ आणि राज्यकर्ते मुंबईला त्यांची बटीक बनवू इच्छितात. संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. भाजपला मुंबई परप्रांतीय पैसेवाल्यांची करायची आहे. मंत्रालय अलिबाग उरणला नेऊन अटल सेतूचा सदुपयोग करणार. सामनाच्या रोखठोकमधून भाजपवर हल्लाबोल. आता संभ्रम नको. 2 ठाकरेंची युती होणं गरजेचं. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीवर सामनाच्या रोखठोकमधून भाष्य. फडणवीस शिंदेंबरोबरच्या भेटीवर राज ठाकरेच संभ्रम दूर करतील, सामनातून दावा. मनसेचं इगतपुरीमध्ये उद्यापासून 16 जुलैपर्यंत महत्त्वाचं शिबिर. आगामी पालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा. राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे लक्ष. माझा व्हिडिओ मॉर्फ करून बनवला. पैशांच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपांनंतर शिरसाट यांचा दावा. तर व्हिडिओ मॉर्फ केला की नाही फॉरेन्सिक लॅब ठरवे, राऊतांचं प्रत्युत्तर. लाडकी बहीण योजनेमुळे विकास कामांच्या निधीला विलंब. पुण्यामधील कार्यक्रमात मंत्री दत्तामामा भरणे यांचं वक्तव्य. दत्तात्रय भरणे कुठल्या हेतूने बोलले त्यांना विचारतो. भरणेंनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांचा टोला. लाडक्या बहिणींमुळे विकास कामांच्या निधीला विलंब असं दत्तात्रय भरणे यांनी वक्तव्य केलं. शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांना पुन्हा एकदा राग अनावर. फूड अँड ड्रग्सचे अधिकारी फोन घेत नसल्यानं गायकवाड चांगलेच संतापले. बुलढाण्यामधील पैनगंगा आश्रमशाळेमधील 19 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्यानंतर गायकवाड आक्रमक. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड. राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निकम यांची नियुक्ती. तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्याकडून उज्ज्वल निकम यांना शुभेच्छा. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी अंतरवली सराटीमध्ये जात मनोज जरांगे यांची भेट घेतली. जरांगे यांच्या आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची माहिती. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी 96 मालमत्तांचं सर्वेक्षण पूर्ण. 5 पथकाद्वारे व्हिडिओ चित्रीकरणाच्या माध्यमातून सर्वेक्षण. मुंबईहून दुबईला जाणाऱ्या विमानाचं अद्यापही उड्डाण झालं नाही. प्रवासी संतप्त. रात्री 1:30 वाजता उड्डाण अपेक्षित असणाऱ्या विमानाला उशीर झाल्यानं प्रवाशांची घोषणाबाजी. परभणीतील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक मद्यपान करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. शाळेच्या खोलीमध्येच भर सकाळी मद्यपान करताना पालकांनी रंगेहात पकडलं. गंगाखेड तालुक्यातील खोकलेवाडीमधील धक्कादायक प्रकार. आळेयुक्त मिलेट बार पुरवठ्याचा अहवाल धाराशिव जिल्हा परिषदेकडून शिक्षण सचिवांकडे पाठवण्यात आला. मिलेट बारच्या पुरवठादार कंपनीवर कारवाई करण्याची अहवालात मागणी. ओबीसीतील सुशिक्षित बेरोजगारांवर राज्य सरकारच्या आरक्षण तफावत धोरणामुळे अन्याय. पोलीस भरतीमध्ये पुन्हा एकदा ओबीसींना 0 कोटा. बीडच्या माजलगाव तालुक्यातील लौळ गावामध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला अमानुषपणे मारहाण. किरकोळ वादातून शेतमजुराचं अपहरण. वाचवण्यासाठी गेलेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण. सोलापूरच्या माढा तालुक्यातील चिंचोली गावामध्ये चिनी मांजामुळे तरुण गंभीर जखमी. 34 टाके पडल्याची माहिती. बीड जिल्ह्यामध्ये बोगस बांधकाम कामगारांचा सुळसुळाट. माजलगाव तालुक्यातील लौळ गावामध्ये मुख्तार शेख याच्यावर शासनाची फसवणूक आणि दिशाभूल केल्याचा गुन्हा दाखल. आणखी मजुरांचा शोध सुरू. लातूरच्या अहमदपूरमध्ये एका युवकावर अज्ञाताकडून कोयत्यानं हल्ला. युवक गंभीररित्या जखमी. गुन्हा दाखल. अहमदपूर पोलिसांकडून तपासाला सुरुवात. पुण्यामधील उत्तम नगर परिसरामध्ये सिगारेट न दिल्याच्या रागातून गुंडांनी दुकान फोडलं. कोयत्याचा धाक दाखवत पैसेही लंपास. हातात कोयते घेऊन दुकानावर हल्ला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. परंड्याच्या चिंचपूर इथल्या दुग्ध व्यावसायिकाच्या 4 चाकी गाडीचा 12 किलोमीटर पाठलाग. गाडीवर लक्ष ठेवत काच फोडून 1,30,000 रुपये पळवले. अंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
धाराशिव शहरामध्ये सोनाराकडून ग्राहकांची 18 लाख रुपयांची फसवणूक. दुकान बंद करून सोनारांना पळ काढला. धाराशिव शहर पोलीस स्टेशनमध्ये श्रीनिवास अशोक शहाणे याच्या विरोधात गुन्हा दाखल. पुण्यामधील हडपसर परिसरातून मोठा अंमली साठा जप्त. तस्करी करणाऱ्या 4 आरोपींना बेड्या ठोकल्या. 8 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ हस्तगत. पुण्यामध्ये 26 वर्षीय तरुणाकडून महागड्या मोटरसायकलींची चोरी करत ऑनलाईन विक्री. मौजमजा करण्यासाठी चोरी केल्याची कबुली. 14 दुचाकी वाहनं असा एकूण 8,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सातारा पोलिसांचं सातारा शहरासह रेवडी, वडूज, फलटणमध्ये छापे. बोगस तणनाशकाच्या 12.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. आमदार मनोज घोरपडे यांनी अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता. नशेचं इंजेक्शनची विक्री करणाऱ्या 3घांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील लालनगर परिसरातून अटक. संग्राम पाटील, सचिन मांडवकर आणि अभिषेक भिसे असं या 3 आरोपींचं नाव. मिरज MIDCमध्ये कामगाराचा मशीनमध्ये सापडून जागीच मृत्यू. सोमनाथ माळे असं मृत कामगाराचं नाव. मृत कामगार कवठे महाकाळमधील असल्याची माहिती. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ. गेल्या 2 दिवसामध्ये सोनं 1,000 तर चांदी 5,000 महागली. पनवेलच्या दाभोळवाडी आदिवासी वाडीमध्ये मरणानंतरही यातना. स्मशानभूमीला पत्रेच नसल्यानं पावसात अंत्यसंस्कार करण्याची वेळ. आपटा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. मध्यान्ह भोजन घेतल्यानंतर वॉश बेसिन आणि शौचालयामध्ये विद्यार्थ्यांनी प्लेट्स धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल. पनवेल शहर महानगरपालिकेची शिक्षणाधिकाऱ्याला कारण दाखवा नोटीस. श्री गणेश विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिकेचं निलंबन. अमरावतीमधील परतवाडा चिखलदरा मार्गावर वाहतूक कोंडी. धामणगाव गडी इथं चेकपोस्टवर वाहतुकीचं नियोजन नाही. दर शनिवारी आणि रविवारी कोंडी होते. पर्यटकांची मोठी गर्दी. राजापुरात तालुक्यातील अर्जुना धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धरणाच्या सांडव्यातून विसर्ग सुरू. विसर्गामुळे अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. काचेच्या पुलामुळे नापणे धबधब्याच्या सौंदर्यामध्ये मोठी भर. रत्नसिंधू योजनेमधून हा काचेचा पूल उभारण्यात आला. काचेच्या पुलावरून पर्यटकांना धबधब्याचं सौंदर्य निहाळता येणार. विरारमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं वाहन चालक आणि नागरिकांची मात्र तारांबळ. दिवसभर अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता. हिंगोली तालुक्यातील नरसी ते कडती या मार्गावर कयाधू नदीच्या पुलाचं काम संथगतीनं. पर्यायी मार्ग नसल्यानं पावसाळ्यामध्ये नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. बारामती तालुक्यामध्ये नीरा नदीवरील कोल्हापुरी बंधारा जीवघेणा ठरतोय. बंधाऱ्यावरून प्रवास करताना गाडी नदीत कोसळून अपघात. सुदैवानं चालक बचावला. जळगावात इंदूर हैदराबाद महामार्गाच्या योग्य मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचं पूर्णा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन. पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष. शिंदे गटाच्या स्थानिक आमदार आंदोलनामध्ये सहभागी. नांदेड जिल्ह्यातील बोगस डांबरी रस्त्याचा 4था प्रकार उजेडात. गोपाळवाडी ते पांगरगाव रस्त्याची मोठी दुर्दशा. 1,03,00,000 रुपयांच्या रस्त्याची काही महिन्यातच मोठी दुरवस्था. नांदेडच्या अर्धापूर नगरपंचायतीच्या गाव तलावाचं पुनरुज्जीवन करण्याचं काम प्रगतीपथावर. खासदार अशोक चव्हाण आणि आमदार श्रीजया चव्हाण यांनी तलावाच्या कामाची पाहणी केली. अर्धापूर शहरातील पाणी पातळी वाढणार. छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यान गेल्या महिनाभरापासून बंद. महिनाभरानंतरही प्रवेशद्वार दुरुस्तीचं काम अपूर्णच. उद्यान बंद असल्यामुळे पर्यटकांचा मोठा हेरमोड. व्यावसायिकांचंही नुकसान. कुडाळमध्ये राणे हॉस्पिटल आणि रोटरी क्लबच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धा. महाराष्ट्र आणि गोव्यातून हजारो स्पर्धकांचा सहभाग. संपूर्ण कुडाळ नगरी स्पर्धेचा उत्साह. बीड जिल्ह्यातील आष्टी इथं 500 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल सुरू करणार. माजी आमदार भीमराव धोंडे यांनी संकल्प केला. शैक्षणिक संस्थेची शैक्षणिक सहविचार सभा संपन्न.